आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी. आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही. गोंधळ घालणारे, जाळपोळ करणारे माझ्यासोबत येऊ नका, हे मनोज दादाचं आमच्या बोलणं. 15 दिवस उपोषण केले. अच्छा, आम्हाला काय त्याला त्यांच्यासाठी उपाशी राहू. आमच्या भाषेत आम्हाला पाईपत घातले, दोन्ही बाजूने पॅक करून टाकले आम्हाला. 29 तारखेला आंदोलन करायचं म्हणजे अगोदरपासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला. आज तिथं अतिवृष्टी चालू आहे, गावामध्ये घर बुडाले, शेती म्हैस बांधून आहे, तरी पाटील सांगल्यानं आम्ही आरक्षण आणायला इथं आल्या मुंबईमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्र शंभोराजे आणि आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा साहेब, जोपर्यंत सरकार आम्हाला आमच्या हक्कांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही पत्र घेऊनच इथं आलेलो आहे. अगोदर तर सरकारने आझाद मैदान सुद्धा मराठ्यांना नाकारलं होतं, परंतु एक दिवसाचं सरकारने जरी परवानगी दिली असली तरी आमचं बेमुदत उपोषण मनोजदादाचं आहे आणि आम्ही मनोजदादांना सपोर्ट देण्यासाठी आलोय. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही. आम्हाला परवानगीची वेळ प्रसंगी आवश्यकता नाही. आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी. आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही. गर्दी तर होणारच. अजून तर लोक रस्त्यानंच आहेत आणि लोक इथून आरक्षण दिल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत. हा गरजवंताचा लढा आहे. लेकरं सगळे उघड्यावर पडलेले आहेत. तरी शासनाने हे जे पावसात भिजतात यांचा थोडा विचार करून, ज्यावेळेस फडणवीस सरकार विरोधी पक्ष नेते देवभाऊ होते त्यावेळेची आज सगळ्याकडे क्लिप आहे, सगळ्याकडे क्लिप आहे. आमची गाडी आता 30 किलोमीटर मागे आहे. तिथून आम्ही आता लोकल इथं आलो, इथपर्यंत आलो. समजा आम्हाला एक इच्छा आहे की आरक्षण भेटलंच पाहिजे. आमचे लेकरं बाळ, आमच्या इथं भरपूर पाऊस झाला, पावसाने आमचे घरं वगैरे पडतात, पण आम्ही इकडे आलो कशामुळे? आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. उल्लडबाजी नाही, काही नाही. हे सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे. त्यांनी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत म्हणलं होतं की दगडफेक करणारे, गोंधळ घालणारे, जाळपोळ करणारे माझ्यासोबत येऊ नका, हे मनोज दादाचं आमच्या बोलणं. तर आम्ही मनोज दादांच्या आदेशाचं पालन करत आहोत आणि 100% सर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्हाला तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. आमची ओबीसीतून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांनी असं ठरवलेलं आहे की शेवटची आणि आरपारची लढाई आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही, उपोषण सोडणार नाही आणि कोणीही मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत कोणीही मुंबई सोडायची नाही. हो, आम्ही केम मधून आलोय, करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा. आता आमची गाडी इथून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांब आहे. आम्ही खाण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. 25 किलोची बुंदी आणलेली आहे, चिवडा आणलेला आहे, घरून चपात्या भाकरी सगळं आणलेलं आहे. पण आमची गाडी लांब असल्या, ट्रॉफिक जाम असल्यामुळे आम्हाला इथपर्यंत येता येत नव्हतं. आम्ही ट्रेन लोकलने आलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं खाण्याची व्यवस्था काय नसल्यामुळे आम्ही आता वडापाव खातो. आता 1 वाजले, आम्ही 7 वाजता सकाळी आलो इथं. आताशी आम्ही वडापाव खाल्लाय. आम्ही 3 दिवसाचं सगळं घेऊन आलोय साहित्य. पाटील 3 दिवसाचं आम्ही नियोजन केलंय खाण्याच्या गाडीमध्ये. आता 2 जण जाणार आहेत आम्ही लोकलने आणि खाण्याचं साहित्य थोडं घेऊन येणार आहे. हा, आणि आजचा मुक्काम आम्ही इथंच काढणार आहे. मी माघारी घेणार नाही. किती पण हाल झाले तरी पाटील म्हणतील तसं आम्ही माघारी घेणार नाही. पाटील एवढे उपाशी राहिले आम्हाला काय किती वेळ आम्ही उपाशी राहू. पाटील 15 दिवस उपोषण केले. अच्छा, आम्हाला काय त्याला त्यांच्यासाठी उपाशी राहू. जे होईल ते इथं त्यांचा निर्णय अंतिम राहील. आम्हाला नाही सांगता यायचं. आज सकाळी 5-7 तास झाले इथं आम्ही इथं बसूनच, आणि मग आता इथं भात बनवला आणि इथंच जेवण करतोय आता रस्त्यावर. आरक्षण पाहिजे आम्हाला. आरक्षणमुळे वेळ आलेली आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसून जेवण करायची वेळ आलेली. अशा रोडला अडवले जेणेकरून पुढे पण जाता येत नाही, मागं पण जाता येत नाही. जसं की आमच्या भाषेत आम्हाला पाईपत घातले, दोन्ही बाजूने पॅक करून टाकले आम्हाला. हे सरकारने आमच्या बरोबर पूर्ण विश्वासघात केलेला आहे आणि आम्ही जरी गाड्या आमच्या नाही सोडल्या तरी आम्ही चालत पायी त्या आझाद मैदानापर्यंत पोहोचू. आम्हाला मैत्री पार्क पासून एकाच रोडवरती घातलंय, एका सिंगल फ्लायओव्हर ब्रिज वरती घातलंय, दोन्ही बाजूने कोंडून घातलंय. जडगाडी पुढे पण जात नाही, जडगाडी मागे पण जात नाही. अशा रीतीने आम्हाला चेंगराचेंगरी करण्याचा प्रयत्न केलाय. मागे पण जाता येत नाही, पुढे पण जाता येत नाही. सगळी लोक आम्ही चालत जाऊ, पण पाटलांच्या सोबत जाऊ. वाहतूक अडलेला आहे. आम्हाला पोलीस लोक गलत मार्ग सांगत आहेत, तरी पण आम्ही जाणार म्हणजे जारांगे साहेबाला भेटणार म्हणजे भेटणार. आम्ही जाणार म्हणजे जाणार. पाटलाला आम्ही जाणार, काही पण आम्ही जाणार. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ऑफिस जाणार नाही. मी असं सांगतो की आता हाय अशा ह्या परिस्थितीत गाड्या इथेच लावणार आणि 8 किलोमीटर आझाद मैदान राहिले. हाय ह्या परिस्थितीत लॉक करून आम्ही असंच ह्या स्थितीत निघणार आहे. तर ही गाडी लॉक राहणार आहे, ह्या सगळ्या गाड्या असंच जाम राहणार आहे. तुम्ही बघा सरकारने, गव्हर्नमेंटने काय करायचे. फडणवीस साहेब तुम्ही बघा काय करायचे ते. आम्हाला वाटतं कुठंतरी अडवणुकीचा प्रयत्न झालेला आहे इथं, कारण की आम्ही पाटलासोबत होतो. आता आम्ही 2 किलोमीटर पै आलोय, तरी पण नाही का वाहतुकीच्या तेवढ्याच मोठ्या रांग आहे आणि आमचे माणसं अजून लांबच आहे.
कुठंतरी हे सरकारचं हे धोरण वेगळं दिसतंय. याच्यातून काहीतरी स्पष्ट करण्याचा त्यांचा संपर्क आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की हे असं चालत राहिलं ते मराठी येडे एकही करतील. आंदोलन म्हणजे गाड्याच परमानंट यादाच आहे. जवळपास आता हजारोच्या संख्येनं गाड्या आहे आणि सरकारचं तर नियंत्रण आहेच. तसं पाहिलं तर असं सरकारला आपण नाव नाही ठेवू शकत. पण आता असं वाटतं की काही घंट्यामध्ये परिस्थिती बदलत थोडी. आम्ही पुढे जाणार चालत. आणि हा जाम वाहनांमुळे झालेला नाही. हा जाम फडणवीस सरकारनं मराठा द्वेषाच्या उपद्रवातून केलेला आहे. जाणून बुजून हा हे केलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकार क्लिअर सांगते आम्ही महाराष्ट्राचे सरकार नाही, आम्ही महाराष्ट्राचे पालनकर्ते नाही, आम्ही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाचे पालनकर्ते आहोत. आम्ही हा महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली मराठा जनता ही का पाकिस्तानातून आलेली जनता आहे का? चालत जाणार. जर इथं ट्रॅफिक झाली तर आम्ही चालत जाणार. आम्ही आरक्षण घेतल्या चालत जाणार. आम्ही गाड्या इथंच लावून जर ट्रॅफिकची व्यवस्था नाही झाली आमची तर आम्ही सकल मराठा बांधव इथनं चालत निघणार. मनोजदादा जरांगे पाटील साहेब जे आवाहन केले की प्रत्येक मराठा बांधवांनी मुंबईत यावं, की आपल्या हक्काची लढाई आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपण मिळवावं व सगळ्या बांधवांनी शांततेत आपल्या आंदोलन हाताळावं असं मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय. आम्ही साधारणतः 2 दिवसापासून प्रवास करतोय. आमची एकच जनभावना आहे, सर्व मराठ्यांचा आक्रोश शासनानं समजून घ्यावा. अशी अडवणूक करून काही साध्य होणार नाही. मराठी पायी देखील मैदानापर्यंत जातीलच, परंतु नेमकं मराठ्यांना इथले रस्ते आणि या गर्दीची तसेच वाहतुकीची परिस्थिती माहिती नसल्यामुळे पूर्ण परिस्थिती गोंधळात आहे. परंतु कुणीही कुठल्याही अनुचित प्रकार न घडू देता मराठी शांततेत जातील आणि शांततेतच क्रांती करतील. आरक्षण घेतील तेही ओबीसी मधूनच आणि 50% हातूनच. मुंबई आमचीच आहे, आमच्याच भावंडांची आहे. आम्हाला मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे. आमचा कोणालाही त्रास होऊ न देता आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही किंवा आमच्या भावंडांना त्रास व्हावी आमची कुठलीच इच्छा नाही. परंतु हे सरकार जाणून बुजून मराठ्यांना अडवणूक करतंय, हा त्याचाच परिणाम आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं याकरता संघर्ष म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज 29 ऑगस्टला करोडोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये आला. संपूर्ण मुंबई जाम झाली आणि सरकारला नाकी दम आला. आता हे ट्रॅफिक काढायचं कसं, रस्ते रिकामे करायचे कसे, हे सरकारला कदापिही शक्य नव्हतं. किती जरी मोठी यंत्रणा असली तरी. परंतु संघर्षदा मनोज जरांगे पाटलांना माणुसकीची जाण आहे. जरांगे पाटील जसे आझाद मैदानावरती आले तसा मराठा समाजाला आदेश दिला की जे काय रस्त्यावरती तुमचं ट्रॅफिक आहे, जे काय रस्त्यावरती वाहनं आहे ती 2 तासाच्या आत मुंबई रिकामी करा. तुमची वाहनं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी किंवा पोलीस सांगतील त्या ठिकाणी लावा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 2 तासाच्या आत मुंबईचे रस्ते रिकामे केले आणि मुंबईकरांना त्रास कुठलीही द्यायचा नाही ही भूमिका मराठ्यांनी आज घेतलेली आहे. आता आम्ही लोकलमधनं आमच्या गाड्या लावल्या त्या वाशीच्या पलीकडं आणि तिथून आम्ही लोकलला चाललो आहे आझाद मैदानाकडं. आम्हाला या लोकलचा मराठ्यांना अनुभव नाही. कुठल्या लोकलनं कुठं जात आहेत ते काहीच माहीत नाही. विचारत आम्ही निघालो अशी आमची परिस्थिती आहे. परंतु आमची भूमिका ही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि मुंबईकरांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. आम्हाला कितीही त्रास होऊ द्या चालतंय, परंतु आमची इतरांना कुठलीही त्रास द्यायची भूमिका नाही. यामुळं मराठे याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असू द्या, त्याच्यानंतरचा काळ असू, त्याच्या आधीचा काळ असू द्या, प्रत्येक वेळी स्वतःला त्रास करून घेतलाय. इतरांना कोणालाही त्रास द्यायची भूमिका नाही. त्याच पद्धतीनं आता स्वतःला त्रास करून घेत भोगतोय, सोसतोय. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, मराठ्यांच्या संयमाचा अंत बघू नका. आमचं हक्काचं आरक्षण द्या आणि आम्हाला न्याय द्या. मराठ्यांना आणि संघर्षाला मनोज जरांगे पाटलाला सुखरूप आपल्या गावाकडे जाऊ द्या. एवढी विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा. आम्ही सकाळी 11 वाजतापासून अडकलेले आहोत. आम्हाला खूप त्रास होत आहे, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून बिलकुल हलणार नाही. परभणी जिल्ह्यामधून आलो होतं, जिंतूर तालुका येसेगावमधून. प्रशासन काहून अंत पाहिले आमचा. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही 7 ते 8 तास झालं या ट्रॉफिकमध्ये. बिना अन्नाचे, बिना पाण्याचे ट्रॉफिक पुलावर कुठल्याही प्रकारची सोय नसताना बिना अन्ना पाण्याचे थांबलेलो आहेत.
कशामुळे प्रशासन आता बैठक घ्यालंय नंतर बैठक घ्यालंय मराठ्याचा अंत पाहलाय का? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाहीत. वाहतूक पोलिसांनी आम्हाला कुठलं काही माहिती दिलेली नाही आणि सकाळपासून आम्ही इथं बिना पाण्याचे बिना जेवणाचे थांबलेले आहोत. तरी इथं अगोदर तुम्हाला 29 तारखेला आंदोलन करायचं म्हणजे अगोदरपासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं. आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला. तुमची कुठलीच व्यवस्था नाही इथं आंदोलक सकाळपासून अडकले आहे. काय तुम्ही काय करता इथं मुंबईमध्ये? आम्ही एक दिवस आंदोलन काय आमचं काय रोज नसते किंवा आम्ही इथं रोज असतो. मुंबई तर मराठी माणसाची आहे ना. मग मराठी माणसाला इथं जर रस्त्यावर तुम्ही ठेवत असाल तर काय तुमच्याकडून अपेक्षा करायची आम्ही? सकाळपासून आम्ही 7 वाजता या रोडला आलोय. 7 वाजल्यापासून आता 11 वाजता आहे तोपर्यंत हा रस्ता फुल्लच आहे. आमचे काय गाडीतील काय आंदोलक आहेत ते आझाद मैदानात गेलेले आहेत. आम्ही गाडीबरोबर आहोत आणि हे जर वाहतूक कोंडी कधी फुटेल ह्याचा जरा ते आम्हाला सूचना बिचना काय आलेल्या नाहीत. आम्ही आमच्या परीनं म्हणजे इथंच आम्ही थांबलेलो आहे. आमचं जे काय आम्ही आणलंय कोरडा काव असू दे किंवा पाणी असू दे आमचं जे म्हणजे आम्हाला जे स्नान करायचं आहे किंवा काय आमचं जे हे आहे तो आम्ही इथंच केलेला आहे. आज पहाटे 4 वाजता आम्ही जवळपास हजारो लाखो मराठा बांधव मुंबईत घुसले. त्यानंतर इथं यायला आम्हाला 6:30-7 वाजले. 7 पासून इथंच आहेत आम्ही. आता पाटलांनी आता सांगितलंय, आम्ही तुमच्याच IBN चॅनलला पाहिलं. पाटील म्हणले ज्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलंय आम्ही त्या ठिकाणी आमच्या गाड्या लावणार. आमचे सगळे लोक आझाद मैदानाला गेलेत. पण जोपर्यंत पाटील इथे आहे तोपर्यंत आमचा डेरा मुंबईत राहणार आहे. हा डेरा मराठ्यांचा डेरा मुंबईत शांततेत राहणार आहे.